हा महत्वाचा प्रश्न आहे, मानवी मूल्याचा प्रश्न आहे. कारण आपापल्या धर्माचा उपासना करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला आहे आणि हे स्वातंत्र्य देत असताना त्याची जात धर्म लिंग पाहायला जाऊ नये हे त्याच्या मागची बाबासाहेबांची भूमिका आहे. बाबासाहेब देव मानतात की हा त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो, पण बाबासाहेबांची जी काही विचारांची चौकट आहे ती सगळ्यांना कवेत घेणारी आहे. बाबासाहेब म्हणतात जसं बुद्धांना उपासना करण्याचं स्वतंत्र आहे तसं हिंदूंना सुद्धा त्यांच्या प्रार्थना स्थळात जाऊन उपासना करण्याचं स्वतंत्र असलं पाहिजे. मग तो हिंदूंमधल्या कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे महत्वाचं नाही. बाबासाहेबांचा लढा मानवी मूल्यांसाठी आहे. बाबासाहेबांनी आपला विचार कोणावरही लादलेला दिसत नाही, कधीही त्यांनी आग्रह केलेला नाही. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं त्यावेळेस बाबासाहेबांवर प्रचंड मोठी टीका झालेली आहे. आपल्याला माहिती आहे धर्मांतर ज्यावेळेस केलं. बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रचंड वैचारिक मतभेद होते हेही आपल्याला माहिती आहे. एक लक्षात घ्या, ही माणसं आहेत बरं तुमच्या आमच्यासाठी, यांना सुद्धा मन असतात. आपण नेमकं काय करतो, आपले जेवढे महापुरुष आहे ना त्यांना आपण देवत्व भान करत असतो. देवत्व, देव म्हटला की तो देवाचं देव काम करत, आपल्याला काय करावं लागते, देवासारखं थोडी आपल्याला होत आहे हे लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या बाबतीत, फुल्यांच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या बाबतीत, या देशातल्या प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत